राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांना भरीव आर्थिक अनुदान मंजूर करताना दुष्काळ सदृश्य मंडळांना मात्र कुठल्याही धोरणात्मक दिलासा मिळालेला नाही। या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने आज सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण नांदगाव तहसील कार्यालयाजवळ करण्यात आले। दुष्काळी उपाययोजना आणि सवलती लागू करण्यासंदर्भात कुठलाही ठोस भूमिका न घेणाऱ्या सरकारचा पीक विमा कंपनीवर कुठलाही अंकुश नसल्याचा आरोप यावेळेला तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केला असून हेक्टरी अनुदानासह संपूर्ण पीक विमा परतावा मिळावा अशी मागणी केलेली आहे। राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्प अहवाल सादर करत असताना 29 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांना 2,443 कोटी 22 लाख इतका भरीव निधी मंजूर करत असताना राज्यभरातील घोषित दुष्काळ सदृश्य मंडळांना कुठलाही धोरणात्मक दिलासा दिलेला नाही। ही बाब दुष्काळ सदृश्य मंडळांवर अतिशय अन्यायकारक असून राज्य सरकारने वारंवार घोषित केल्याप्रमाणे दुष्काळ सदृश्य मंडळांना केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे भरीव आर्थिक मदत, हेक्टरी अनुदान आणि इतर उपाययोजना व सवलती लागू करणं अपेक्षित असताना राज्य सरकार मात्र दुष्काळ सदृश्य मंडळांबद्दल कोणताही निर्णय घेत नसल्याने हा दुष्काळ सदृश्य मंडळांवर फार मोठा अन्याय होणार आहे। लोकसभा आचारसंहितेपूर्वी जर राज्य सरकारने दुष्काळ सदृश्य मंडळांना मदत करण्याची घोषणा केली नाही तर पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन हे जूनमध्ये होणार असल्याने तोपर्यंत ह्या दुष्काळ सदृश्य मंडळांना मदतीपासून निश्चितच वंचित राहावे लागेल। ही पक्षाची मागणी आणि भूमिका असून राज्य सरकारने दुष्काळ सदृश्य मंडळांना भरीव आर्थिक निधी मंजूर करावा। त्याचप्रमाणे राज्याचे माननीय कृषी मंत्री यांनी घोषित केलं होतं की दिवाळीपूर्वी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25% पीक विमा अग्रिम देण्यात येईल। 25% पीक विमा अग्रिमची रक्कम मंजूर करत असताना विमा कंपन्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधीक्षकांकडून हमीपत्र घेतलं होतं की झालेलं नुकसान हे 25%पेक्षा जास्ती असेल। जर झालेलं नुकसान हे 25%पेक्षा जास्ती असेल हे विमा कंपन्याही मान्य करतात, कृषी विभागही मान्य करतो, तर मग 25% अग्रिमच्या नंतरचे वाढीव जी भरपाई आहे, नुकसान भरपाई, त्याबद्दल राज्य शासनाचं काय धोरण आहे याबद्दल राज्य शासनाने खुलासा करणं अपेक्षित आहे। आणि 25%पेक्षा जे जास्ती नुकसान झालेलं आहे किंवा जो अंतिम अहवाल आलेला असेल त्या अहवालानुसार अगदी 25 पासून ते 100%पर्यंत पीक विमा कंपन्या संपूर्ण विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वर्ग करणार आहेत याबद्दलचाही खुलासा प्रशासनाने आणि राज्य सरकारने करणे अपेक्षित आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे आज आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण यासाठी करीत आहोत की राज्य सरकारने किमान दुष्काळी अनुदान, हेक्टरी अनुदान, पीक विमा परतावे आणि दुष्काळ सदृश्य मंडळांना घोषित केल्याप्रमाणे ज्या 10 सवलती आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल माफ असेल, कृषी पंपांची वीज पुरवठा खंडित करू नये हा विषय असेल, रोजगार हमी निकषांमध्ये शिथिलता असेल, जमीन महसुलात सूट असेल, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफी असेल, हेक्टरी अनुदान असेल, ह्या ज्या अनुषंगिक योजना आहेत यांच्याही राज्य सरकारने लवकरात लवकर तातडीने लागू कराव्यात। आणि तालुका प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला आम्ही एक नम्र आणि कळकळीची विनंती करत आहोत की नांदगाव तालुक्यामध्ये प्रचंड भयानक पाणी टंचाई आहे। ह्या पार्श्वभूमीवर आपण मागेल त्या ग्रामपंचायतीला लवकरात लवकर अगदी 24 तासाच्या आत टँकर मंजूर करणं अपेक्षित असून शुद्ध पाणी पुरवठा करावा ही ठाम मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे करत आहोत।